हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो महालेज अकॅडमीमध्ये। तर बाळांनो, आपण पाहत आहोत स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे सॉम या सब्जेक्टच्या डेमो लेक्चरची सिरीज। तर बाळांनो, लास्ट लेक्चरपर्यंत आपण ऑलरेडी युनिट नंबर 1 जो आहे सॉमचा मोमेंट ऑफ इनर्शिया, त्यामध्ये आपण ऑलरेडी 2 ते 3 लेक्चर पाहिले होते। आता लास्ट लेक्चरपर्यंत जर बोलायचं झालं तर लास्ट लेक्चरपर्यंत आपण कन्सेप्ट पाहिला होता, ज्यामध्ये आपण वेगवेगळे शेपचे डिफरंट शेपचे जे प्लेन लॅमिना आहेत त्यांचे फॉर्म्युले आपण पाहत होतो। मग आता काही प्लेन लॅमिनाचे आपण ऑलरेडी फॉर्म्युले पाहिलेत, आता काही प्लेन लॅमिनाचे फॉर्म्युले आपले बाकी आहेत, ते आपण आजच्या लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत। मग बाळांनो बघा, या ठिकाणी आपण युनिट नंबर 1 पाहतोय, मोमेंट ऑफ इनर्शिया। आजचं आपलं हे डेमो लेक्चर नंबर 4 आहे। डेमो लेक्चर नंबर 4 कदाचित हे आपलं आजचं शेवटचं डेमो लेक्चर असेल। डेमो लेक्चर नंबर 4 यामध्ये आपण पाहणार आहोत बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना। ओके, तर बाळांनो डेमो लेक्चर नंबर 4 मध्ये आपण पाहणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना, म्हणजे जे काही प्लेन लॅमिना आपले बाकी आहेत त्या राहिलेल्या प्लेन लॅमिनाचे जे फॉर्म्युले आहेत मोमेंट ऑफ इनर्शियाचे ते आपण आजच्या लेक्चरला पुढे कंटिन्यू करणार आहोत। तेव्हा हेडिंग द्या, डेमो लेक्चर नंबर 4 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना। लास्ट लेक्चरचाच टॉपिक आपण आज पुढे कंटिन्यू करतोय। ओके, आता नेहमीप्रमाणे मी तुम्हाला हे अगोदरही सांगितलंय, युनिट नंबर 1 आहे मोमेंट ऑफ इनर्शिया। या युनिटचं टोटल वेटेज आहे 12 मार्कांचं, 12 मार्कांचं वेटेज आहे। यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचा कन्सेप्ट आपण पहिल्या डेमो लेक्चरला पाहिला, रेडियस ऑफ गायरेशनचा जो कन्सेप्ट आहे तो आपण सेकंड डेमो लेक्चरला पाहिला, आणि तिसऱ्या डेमो लेक्चरला आणि या चौथ्या डेमो लेक्चरला आपण पाहतोय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना। वेगवेगळ्या शेपचे जे प्लेन लॅमिना आहेत त्यांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपण आजच्या आणि मागच्या लेक्चरमध्ये पाहत आहोत। ओके, म्हणजे आपला पहिला हा जो टॉपिक आहे तो पूर्ण क्लिअर होतो, जो की थेरॉटिकली हा त्याचा सिलेबस आहे। स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला युनिट नंबर 1 चा सिलेबस माहीत होईल। ओके, त्यानंतर बाळांनो आपण पुढे जात आहोत। आता आजच्या लेक्चरला आपण काय पाहणार आहोत, तर आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना। जे वेगवेगळ्या शेपचे प्लेन लॅमिना आहेत त्याचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले आपण आजच्या लेक्चरला पाहत आहोत। लास्ट लेक्चरचा टॉपिकच या लेक्चरला पुढे कंटिन्यू करणार आहोत। ओके, बरं, आता लास्ट लेक्चरपर्यंत किती झाले होते बाळा? किती सेक्शन झाले होते? 4 झाले होते। हा आपला सेक्शन नंबर 5 आहे, सेक्शन नंबर 5 आहे बरं का आपला। आता हा आहे हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन, हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन म्हणजे हा जो हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन आहे, या हॉलो रेक्टँग्युलर सेक्शनसाठी IXX आणि IYY चे फॉर्म्युले आपण पाहणार आहोत। चला मग हॉलो रेक्टँग्युलर सेक्शनला थोडंसं पाहूया। जर तुम्ही पाहिलं तर हॉलो रेक्टँग्युलर सेक्शनमध्ये हा झाला बाळांनो तुमचा एक्सटर्नल रेक्टँगल, एक्सटर्नल रेक्टँगल। त्यानंतर बाळांनो हा झाला तुमचा इंटरनल रेक्टँगल, एक्सटर्नल रेक्टँगल, इंटरनल रेक्टँगल। ठीक आहे, या ठिकाणी कुठेतरी असणार आहे सेंट्रॉइड जी, सेंट्रॉइड जी। त्यानंतर बाळांनो सेंट्रॉइडमधून जाणारा, सेंट्रॉइडमधून जाणारा हा आहे बाळांनो हॉरिझॉन्टल ॲक्सिस। सेंट्रॉइडमधून जाणारा हॉरिझॉन्टल ॲक्सिस म्हणजे सेंट्रॉइडल XX ॲक्सिस। सेंट्रॉइडमधून जाणारा हा आहे व्हर्टिकल ॲक्सिस म्हणजे सेंट्रॉइडल YY ॲक्सिस। सेंट्रॉइडमधून जाणारा व्हर्टिकल ॲक्सिस, सेंट्रॉइडल YY ॲक्सिस, सेंट्रॉइडल XX ॲक्सिस, आणि हा तुमचा सेंट्रॉइड आहे जी। ठीक आहे, आता हा जो एक्सटर्नल रेक्टँगल आहे इकडे बघा, आता हा जो तुमचा एक्सटर्नल रेक्टँगल आहे, या एक्सटर्नल रेक्टँगलची डेप्थ, एक्सटर्नल रेक्टँगलची हाईट म्हणजे डेप्थ, आणि एक्सटर्नल रेक्टँगलची विड्थ। इकडे बघा, एक्सटर्नल रेक्टँगलची विड्थ घ्यायची कॅपिटल B, एक्सटर्नल रेक्टँगलची डेप्थ घ्यायची कॅपिटल D, कॅपिटल B, कॅपिटल D। हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ती विड्थ आहे, व्हर्टिकल डिस्टन्स आहे ती डेप्थ आहे,
पण एक्सटर्नल रेक्टँगल आहे म्हणून कॅपिटल व्हॅल्यू वापरल्या. त्यानंतर बाळांनो जो इंटरनल रेक्टँगल आहे बरं का, जो इंटरनल रेक्टँगल आहे त्या इंटरनल रेक्टँगलची विड्थ आणि इंटरनल रेक्टँगलची डेप्थ. इकडे बघा, इंटरनल रेक्टँगल म्हणजे बघा हा इंटरनल रेक्टँगलची विड्थ स्मॉल बी, इंटरनल रेक्टँगलची हाईट म्हणजे डेप्थ स्मॉल डी. स्मॉल बी स्मॉल डी, विड्थ झाली स्मॉल बी, डेप्थ झाली स्मॉल डी. अशा पद्धतीने बाळांनो सगळी अशी फिगर ड्रॉ करता आली पाहिजे. याला हॉलो रेक्टँगल का म्हणतात? एकतर हा रेक्टँगल आहे, एकतर हा काय बाळांनो रेक्टँगल आहे. आणि रेक्टँगलमध्ये सुद्धा बरं का हा एवढाच पार्ट फक्त सॉलिड आहे. हा जो एवढा पार्ट आहे ना, हा एवढाच पार्ट फक्त सॉलिड आहे. हा पार्ट हॉलो आहे, हॉलो म्हणजे पोकळ रिकामा, आणि हा पार्ट सॉलिड आहे म्हणून याचं नाव हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन. फिगर काढून घ्या. काय डाऊट? कन्सेप्ट क्लिअर? आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एरियाचा फॉर्म्युला बरं का, जरा इकडे पहा. एरिया एक्सटर्नल रेक्टँगलच्या एरियामधून इंटरनल रेक्टँगलचा एरिया गेला, एक्सटर्नल रेक्टँगलच्या एरियामधून इंटरनल रेक्टँगलचा एरिया गेला, एक्सटर्नल रेक्टँगलच्या एरियामधून इंटरनल रेक्टँगलचा एरिया गेला, खाली राहतो रेग्युलर एरिया ऑफ द हॉलो रेक्टँगल. एक्सटर्नल रेक्टँगलचा एरिया कॅपिटल बी इंटू डी, इंटरनल रेक्टँगलचा एरिया स्मॉल बी इंटू स्मॉल डी. आला ना खाली राहिलेल्या भागाचा एरिया. मोठ्या रेक्टँगलमधून छोटा रेक्टँगलचा एरिया सबट्रॅक्ट केला, या भागाचा एरिया आला ना हॅचिंग केलेल्या. एरिया झाल्यावर असतो एक्स बार, मग असतो वाय बार. आता एक्स बार कुठून राहील? बघा इथून तर इथपर्यंत राहील बाळांनो एक्स बार. मग टोटल विड्थ बी डिवायडेड बाय 2, हा झाला बाळांनो एक्स बार. टोटल विड्थ बी डिवायडेड बाय 2, टोटल विड्थ ऑफ द एक्सटर्नल रेक्टँगल बी डिवायडेड बाय 2. आणि वाय बार काय राहील रे? वाय बार बघा इकडं, वाय बार राहील बघा इथून तर इथपर्यंत, बेसपासून तर इथपर्यंत. हे राहील बाळांनो तुमचा वाय बार. वाय बार काय राहील? टोटल एक्सटर्नल रेक्टँगलची डेप्थ डी डिवायडेड बाय 2. इथपर्यंत काय डाऊट? एक्स बारचा फॉर्म्युला, वाय बारचा फॉर्म्युला. ओके. आपण तुम्हाला आठवतं का आपण कायम आहे ना लेफ्ट कॉर्नर पकडत होतो पहा, लेफ्ट कॉर्नर. इथं पण तुम्ही लेफ्ट कॉर्नर पकडला तरी चालेल. व्हर्टिकल ॲक्सिस, हॉरिझॉन्टल ॲक्सिस, आणि हा लेफ्ट कॉर्नर आहे ओ. व्हर्टिकल ॲक्सिस आहे वाय, हॉरिझॉन्टल ॲक्सिस एक्स. हा एक्स एक्स ॲक्सिस आहे, हा फक्त एक्स ॲक्सिस आहे. हा वाय वाय ॲक्सिस आहे, हा फक्त वाय ॲक्सिस आहे. असं केलं तरी जमतं. ओके. आता मला पाहायचं आहे आय एक्स एक्सचा फॉर्म्युला. मग मोठ्या रेक्टँगलच्या आय एक्स एक्समधून छोट्या रेक्टँगलचा आय एक्स एक्स गेला. आय एक्स एक्सचा फॉर्म्युला आहे बी डी क्यूब अपॉन 12. मोठ्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस, त्यातून गेला छोट्या रेक्टँगलचा बी डी क्यूब अपॉन 12. त्यानंतर आय वाय वाय. आता मोठ्या रेक्टँगलचा आय वाय वाय डी बी क्यूब अपॉन 12 मायनस छोट्या रेक्टँगलचा डी बी क्यूब अपॉन 12. म्हणजे मोठ्या रेक्टँगलच्या मोमेंट ऑफ इनर्शियामधून छोट्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया सबट्रॅक्ट करायचा, खाली राहिलेल्या भागाचा मोमेंट ऑफ इनर्शिया येतो. ओके. मोठ्या रेक्टँगलच्या मोमेंट ऑफ इनर्शियामधून छोट्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया गेला की या सॉलिड पार्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया येत असतो. तेवढा सिंपल फॉर्म्युला वापरलेला आहे. आय एक्स एक्सचा फॉर्म्युला बी डी क्यूब अपॉन 12 आहे, आय वाय वायचा डी बी क्यूब अपॉन 12 आहे. मग मोठ्या रेक्टँगलमधून छोट्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया गेला की आला राहिलेला. मग अशा पद्धतीने हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे. काही फॉर्म्युले तुम्हाला या अगोदरही माहीत होते, काही तुम्हाला नवीन माहीत झाले त्यावेळी. सो व्यवस्थित करा, फिगर वगैरे पहा, काय डाऊट आल्यास विचारा, स्क्रीनशॉट घ्या. फार महत्त्वाचे फॉर्म्युले तर यावर तुम्हाला प्रॉब्लेम येणार म्हणजे येणारच. कन्सेप्ट क्लिअर ना? मी लास्ट लेक्चरला पण असंच सांगितलेलं होतं
तुम्ही ना डायरेक्टली हे जरी काढून टाकलं तर अशी फिगर दिसायला पाहिजे. कळालं? चला, नाव वी आर गोइंग फर्दर फॉर द 6. आता 6 नंबर करता मला घ्यायचं आहे हॉलो सर्क्युलर सेक्शन. हॉलो सर्क्युलर सेक्शन. आता मला हॉलो सर्क्युलर सेक्शन करता मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला पाहिजे. मग हॉलो सर्क्युलर सेक्शन म्हणजे एक्सटर्नल सर्कल आणि त्याच्यामध्ये इंटरनल सर्कल. ओके, मग यामध्ये काय होईल रे बाळांनो? तर यामध्ये हा झाला बाळांनो तुमचा एक्सटर्नल सर्कल, हा झाला तुमचा इंटरनल सर्कल. बरं, आता या सर्कलमध्ये येतं सेंट्रॉइड आहे, या सेंट्रॉइडला मी म्हणतो जी. बरं, सेंट्रॉइडमधून जाणारा जो हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे, सेंट्रॉइडमधून जाणारा हॉरिझॉन्टल ॲक्सिस, सेंट्रॉइडमधून जाणारा व्हर्टिकल ॲक्सिस. बरं, सेंट्रॉइडमधून जाणारा हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे सेंट्रॉइडल एक्स एक्स ॲक्सिस, सेंट्रॉइडमधून जाणारा व्हर्टिकल ॲक्सिस आहे सेंट्रॉइडल वाय वाय ॲक्सिस. बरोबर का? त्यानंतर जो एक्सटर्नल आहे, जो एक्सटर्नल सर्कल आहे, ओके, याच्यामध्ये हा जो एक्सटर्नल रेक्टँगल आहे, एक्सटर्नल रेक्टँगलचा डायमीटर, एक्सटर्नल रेक्टँगलचा डायमीटर आहे कॅपिटल डी. एक्सटर्नल रेक्टँगलचा डायमीटर आहे कॅपिटल डी. इंटरनल रेक्टँगलचा डायमीटर आहे स्मॉल डी. एक्सटर्नल रेक्टँगलचा डायमीटर कॅपिटल डी, इंटरनल रेक्टँगलचा डायमीटर स्मॉल डी. आता मला लेफ्ट कॉर्नर पकडायचा आहे, तर लेफ्ट कॉर्नर पकडण्याकरता या ठिकाणी मी काय केलं, हा एक कॉर्नर घेतला, त्यानंतर या ठिकाणी हा एक कॉर्नर घेतला. ओके, मी आता लेफ्ट कॉर्नर पकडलेला आहे हा वाला ओ. आता लेफ्ट कॉर्नर मी पकडला आहे. आता या लेफ्ट कॉर्नरमध्ये जर पाहिलं, हॉलो सर्क्युलर सेक्शन म्हणजे काय की हा जो पार्ट आहे ना, फक्त हाच पार्ट सॉलिड आहे. हा जो पार्ट आहे ना, फक्त हाच पार्ट सॉलिड आहे, बाकी आतमध्ये हॉलो आहे म्हणजे पोकळे. याला हॉलो सर्क्युलर सेक्शन म्हणतात. कळालं का रे सगळे ॲक्सिस वगैरे? आता मला याचा फॉर्म्युला पाहिजे. हॉलो सर्क्युलर सेक्शनचा एरियाचा फॉर्म्युला जर पाहिला, एरियाचा फॉर्म्युला, तर एक्सटर्नल रेक्टँगलचा एरिया π/4d² मायनस इंटरनल सर्कलचा एरिया π/4 स्मॉल d². म्हणजे एक्सटर्नल रेक्टँगलच्या एरियामधून इंटरनल रेक्टँगलचा एरिया सबट्रॅक्ट केला की हा सॉलिड पार्टचा एरिया मिळतो. एक्सटर्नल रेक्टँगलच्या एरियामधून इंटरनल रेक्टँगलचा एरिया गेला, इथं π/4 आहे, इथं π/4 आहे, कॉमन बाहेर घ्या, π/4 कॉमन बाहेर आलेले आहेत, d² मायनस स्मॉल d². ओके, अशा पद्धतीने बाळांनो या ठिकाणी एरियाचा फॉर्म्युला तयार झालेला आहे. एक्सटर्नल रेक्टँगलच्या एरियामधून इंटरनल रेक्टँगलचा एरिया सबट्रॅक्ट केला का राहिलेल्या सॉलिड सेक्शनचा एरिया मिळतो. π/4d² म्हणजे पूर्ण सर्कलचा एरिया. एरिया झाल्यावर एक्स बार आणि वाय बार. लक्षात ठेवा, कुठलाही सर्क्युलर येऊ द्या, हॉलो सर्क्युलर सेक्शन किंवा सर्क्युलर सेक्शन, या सर्क्युलर सेक्शनची अशी घडी मारली आणि अशी घडी मारली, दोन्ही ॲक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे, म्हणून एक्स बार वाय बार सेम येतो, तो येतो कॅपिटल D/2. जर एक्स बार वाय बार सेम आहे तर नेहमीप्रमाणे Ixx आणि Iyy सुद्धा सेमच येईल. मग Ixx आणि Iyy काढताना काळजी घ्यायची आहे, Ixx Iyy सेमच येणार, कारण एक्स बार वाय बार सेम आहे. जेव्हा जेव्हा एक्स बार वाय बार सेम येतो तेव्हा Ixx Iyy सेमच येतो. खूप महत्त्वाचं लॉजिक आहे. यामध्ये एक्सटर्नल रेक्टँगलचा π/64/d⁴ हा झाला एक्सटर्नल रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याच्यातून सबट्रॅक्ट केला π/64 स्मॉल d⁴ इंटरनल रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग या ठिकाणी Ixx आणि Iyy π/64 मी कॉमन बाहेर काढले, खाली राहिलं d⁴ मायनस स्मॉल d⁴. अशा पद्धतीने बाळांनो Ixx आणि Iyy फॉर्म्युला या ठिकाणी तयार झालेला आहे. काय डाऊट असल्यास विचारा. ओके,
अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला हे फॉर्म्युले लर्न करायचे, व्यवस्थित सगळं काही तुमच्या समोर आहे. एरियाचा फॉर्म्युला एक्स बार वाय बारचा फॉर्म्युला आणि आय एक्स एक्स आय वाय वायचा फॉर्म्युला फॉर हॉलो सर्क्युलर सेक्शन समोर आहे, करून घ्या. काय डाऊट असल्यास विचारा. आहे की नाही सिंपल? काय डाऊट? ठीक आहे, आला तिथपर्यंत. जर तुम्ही या ठिकाणी ही फिगर काढली तर रेग्युलर अशी फिगर दिसायला हवी. ओके, मी जे दिले तेवढंच परफेक्ट करायचं, मी जे देतो तेच फॉर्म्युले परफेक्ट करायचे. त्यानंतर येतो बाळांनो शेवटचा सेक्शन, तो आहे आपला 7 नंबरचा सेक्शन, ट्रायंग्युलर सेक्शन. ट्रायंग्युलर सेक्शन हा शेवटचा सेक्शन आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाळांनो, असा असतो ट्रायंग्युलर सेक्शन. आता या ट्रायंग्युलर सेक्शनचा इथे कुठेतरी सेंट्रॉइड जी येणार आहे, बरोबर, तिथे कुठेतरी सेंट्रॉइड जी येणार आहे. आता या सेंट्रॉइडमधून जो हॉरिझॉन्टल ॲक्सिस पास होतो, सेंट्रॉइडमधून जो हॉरिझॉन्टल ॲक्सिस पास होतो तो सेंट्रॉइडल एक्स एक्स ॲक्सिस, सेंट्रॉइडमधून जो व्हर्टिकल ॲक्सिस पास होतो तो सेंट्रॉइडल वाय वाय ॲक्सिस. त्यानंतर आता या ठिकाणाहून जो व्हर्टिकल ॲक्सिस पास होतो तो वाय ॲक्सिस, इथून जो हॉरिझॉन्टल ॲक्सिस पास होतो तो एक्स ॲक्सिस. हा झाला तुमचा लेफ्ट कॉर्नर ओ, हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस, व्हर्टिकल वाय ॲक्सिस, सेंट्रॉइडमधून जाणारा एक्स एक्स ॲक्सिस, सेंट्रॉइडमधून जाणारा वाय वाय ॲक्सिस. ओके, आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुमचा हा जो ट्रँगल आहे, या ट्रँगलचा जो बेस आहे, इकडे पहा बरं का, या ट्रँगलचा हा जो बेस आहे, ट्रँगलचा बेस, तर या ट्रँगलच्या बेसला मी म्हणतो बेस बी. ट्रँगलचा बेस आहे बी. बरं, ट्रँगलची जी हाईट आहे, ट्रँगलची जी हाईट आहे, ट्रँगलच्या हाईटला म्हणतो हाईट एच. ट्रँगलच्या हाईटला म्हटलं हाईट एच, बेस बी, याला हाईट एच म्हटलंय बरं का, हाईट एच. मग हाईट आणि बेस असतो ट्रँगलला. अशा पद्धतीने बाळांनो अशी फिगर काहीशी तुमची यायला पाहिजे. ट्रायंग्युलर सेक्शनचा बेस, हाईट, सेंट्रॉइडल एक्स एक्स ॲक्सिस, वाय वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, लेफ्ट कॉर्नर. ओके, चला या ठिकाणी आता आपण फॉर्म्युले पाहूयात. ठीक आहे, बरं मला सांगा आता एरिया कसा काढता तुम्ही ट्रायंग्युलर सेक्शनचा? तर ट्रायंग्युलर सेक्शनचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आहे 1/2 बेस इंटू हाईट, 1/2 बेस इंटू हाईट. आले, एरिया झाला. आता एक्स बार कुठून कुठपर्यंत समजून घ्या. वाय वाय ॲक्सिस भोवती अशी घडी मारली तर हा भाग आणि हा भाग सेम येतो, हा पार्ट आणि हा पार्ट सेम येईल ना. मग इथून तर इथपर्यंत, इकडे लक्ष द्या, इथून तर इथपर्यंत हे जे आहे याला म्हणतात एक्स बार. टोटल एवढं जर बेस बी आहे तर बेस बी डिवायडेड बाय 2 येईल ना. मग बेस बी डिवायडेड बाय 2 म्हणजे एक्स बार. वाय बार कुठून येईल रे बाबांनो? वाय बार येईल इथून तर इथपर्यंत, हा राहील वाय बार. मग टोटल हाईट एच आहे, टोटल हाईट एच डिवायडेड बाय 3 जर केलं तर वाय बार येईल ना. मग वाय बार येईल बाळांनो टोटल हाईट एच डिवायडेड बाय 3. एक्स बार वाय बारचे फॉर्म्युले ऑलरेडी तुम्ही मेकॅनिक्सच्या लास्ट युनिटमध्ये पाहिले होते ट्रायंगलचे. घ्या लिहून, चला पटपट. समजतंय? फार महत्त्वाचे बरं काय फॉर्म्युले, सगळे नोट डाऊन करून ठेवायचे, प्रॉपर पाहिजे फॉर्म्युले सगळे. त्यानंतर आय एक्स एक्सचा फॉर्म्युला,
आता याचा Ixxचा फॉर्म्युला म्हणजे काय की हा जो काही तुमचा ट्रँगल आहे तो या सेंट्रॉइडल एक्स एक्स ॲक्सिस भोवती दोनदा रोटेट केला म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस. त्याचा फॉर्म्युला आहे BH3/36. काय फॉर्म्युला आहे BH3/36. ओके. आता IYYचा फॉर्म्युला काय येईल रे? IYYचा फॉर्म्युला येईल HB3/48 म्हणजे आकाशाचा आहे बरं बघा. IYY म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट YY ॲक्सिस. हा जो सेंट्रॉइडल YY ॲक्सिस आहे याच्या भोवती ट्रँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया HB3/48. चला एवढे फॉर्म्युले लिहून घ्या, फिगर वगैरे ड्रॉ करून घ्या. अजून यात 1-2 फॉर्म्युले ॲड करावे लागणार आहे आपल्याला कारण ट्रँगलमध्ये 1-2 फॉर्म्युले अजून वाढतात. ओके. स्क्रीनशॉट घेत चला, लिहित चला प्रॉपर. काय डाऊट? आता एक्झामला ना काही काही वेगळंच विचारतात कधी कधी. तुम्ही म्हणाल सर हे वेगळं काय असतं? वेगळं बघा बरं का काय विचारतात. कधी कधी ना हा जो पॉईंट दिसतोय का हा वाला पॉईंट याला म्हणतात व्हर्टेक्स. काय म्हणतात? व्हर्टेक्स. कधी कधी ट्रँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतात व्हर्टेक्स भोवती. ट्रँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया व्हर्टेक्स भोवती विचारतात मग त्याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट व्हर्टेक्स. बघा बरं का, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट व्हर्टेक्स. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट व्हर्टेक्सचा फॉर्म्युला आहे BH3/4. काय फॉर्म्युला आहे? BH3/4. आला तिथपर्यंत? त्यानंतर व्हर्टेक्स झाला का? आता मला सांगा जरा इकडे पहा. आता इथून तर इथपर्यंत हा ट्रँगलचा काय आहे बरं? बेस. कधी कधी या बेस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतात. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. मग त्याचा पण सेपरेट फॉर्म्युला आहे. मग चला बाळांनो मी तुम्हाला त्याचाही फॉर्म्युला सांगतो. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस तो फॉर्म्युला आहे BH3/12. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस सुद्धा विचारतात तो फॉर्म्युला आहे BH3/12. व्यवस्थित लिहून घ्या. आला तिथपर्यंत? चला बेस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया, व्हर्टेक्स भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया. कधी कधी ना या ठिकाणी तुम्हाला हे दिसतंय का? इकडे बघा. या ठिकाणी हा जो ॲक्सिस दिसतोय का हा वाला, हा आहे व्हर्टिकल. कधी कधी ना ह्या ॲक्सिस भोवती पण मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतात. मग ट्रँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया या व्हर्टिकल ॲक्सिस भोवती, ट्रँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया व्हर्टिकल ॲक्सिस भोवती विचारतात. इकडे पहा, हा कुठला ॲक्सिस आहे? व्हर्टिकल ॲक्सिस. हा कुठला आहे? बेस. मग बेस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया झाला, व्हर्टेक्स भोवती झाला, व्हर्टिकल भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया. मग चला बाळांनो आता ट्रँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ॲक्सिस भोवती विचारू. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट व्हर्टिकल ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट व्हर्टिकल ॲक्सिस HB3/12. ट्रँगलला थोडे जास्त फॉर्म्युले येतं बाकीच्यांपेक्षा. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट व्हर्टिकल ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट व्हर्टेक्स, हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचे. काय डाऊट? कन्सेप्ट क्लिअर? अशा पद्धतीने बाळांनो टोटल 7 वेगवेगळे डिफरंट शेप्स आहेत आणि या वेगवेगळ्या शेपच्या प्लेन लॅमिना करता वेगवेगळे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायचे. म्हणजे पहिले 3 ते 4 टाईपचे प्रॉब्लेम म्हणजे हाफ जो काही तुमचा पूर्ण युनिट आहे तो परफेक्ट कंप्लीट होतो. फक्त फॉर्म्युले वापरायचे, व्हॅल्यू टाकायचे, आन्सर काढायचं. फॉर्म्युले यूज करायचे, व्हॅल्यू पुट करायचे, आन्सर काढायचं. एवढंच शिल्लक राहतं.
तुम्ही म्हणाल सर फॉर्म्युले पाठ करावे लागतील का, तर हो फॉर्म्युले पाठ करावेच लागतील. तेव्हा तुम्ही 12 पैकी 7 ते 8 मार्क पक्के केले असं समजून घ्या. आता या ठिकाणी टोटल आपण 7 वेगवेगळे शेप पाहिले. रेक्टँग्युलर शेप, सर्क्युलर शेप, क्वार्टर सर्क्युलर शेप, सेमी सर्क्युलर शेप, हॉलो रेक्टँग्युलर शेप, हॉलो सर्क्युलर शेप आणि एक पाहिला ट्रायंग्युलर शेप. असे 7 वेगवेगळ्या शेपचे प्लेन लॅमिना आणि त्याचे एक्स बार वाय बारचे, एरियाचे आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले आपण पाहिले. हे तुम्हाला लर्न करायचेत, समजून घ्यायचेत. कधी कधी फॉर्म्युला आणि डायग्रॅमसुद्धा येते पेपरला बरं का. सो डायग्रॅमसुद्धा प्रॉपर करायची आहे. तुमच्या नोटबुकमध्ये नोट्स पाहिजेच. जर तुम्ही आपला क्लास जॉईन करताय आणि तुमच्या जर नोट्स कंप्लीट आहे तर टेक्स्टबुक घ्यायची गरजच नाही आहे. दुसरी गोष्ट, खूप सारे विद्यार्थी ऑलरेडी क्लासेस जॉईन करतात. क्लास जॉईन करण्याची सिंपल प्रोसिजर आहे. तुम्हाला मला कॉल करायचा आहे, तुमची फीज माझ्या नंबरवर सबमिट झाली, मी ॲक्सेस दिला की तुम्हाला लगेच आपल्या महालेज अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर सगळे लेक्चर आणि नोट्स व्हिजिबल होणार आहेत. इतकं सिम्पल आहे. मुलं काय करतात, हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तिथे लेक्चर शोधतात. ते डेमो लेक्चर ऑलरेडी तुम्हाला यूट्यूबवर दिलेत. नंतर तुम्हाला फक्त क्लास जॉईन करायचा आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला पेमेंट करून ऑनलाईन फीज जमा करून लगेचच तुम्हाला ॲक्सेस मिळून जातो 0 मिनिटात. इतकं सोपं आहे. आणि आज आपण 4 डेमो लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. या युनिटचा जवळपास 75% थेरी संपलेली. फक्त आता थेरीमध्ये राहिलं आहे पॅरलल ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. ओके, तर डेमो लेक्चर आपले सॉमचे कंप्लीट झालेत. सॉम सब्जेक्ट सिव्हिल, मेकॅनिकल आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंगला आहे, 2nd इयर 3rd सेमिस्टरला. सॉम हाच सब्जेक्ट महत्त्वाचा आहे म्हणून डेमो लेक्चर मी या सब्जेक्टचे प्रॉपर दिलेत. सिलेबस एक्सप्लेन केला आहे. ठीक आहे, काय डाऊट आल्यास मला कॉल करा, व्यवस्थित स्टडी करा, नोट्स लिहून घ्या. बाय स्टुडंट्स.